सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे भारतीय संगीत क्षेत्र ही एक प्रचंड उलाढाल असणारी सर्जनाची फॅक्टरीच म्हणावी लागेल। इथे सातत्याने नवनिर्मिती होत असते, निरंतर सर्जनाचे प्रयोग इथे सुरू असतात। मात्र हे सर्जनाचं अग्निहोत्र अविरत सुरू राहण्यासाठी काही मंडळींचं तितकंच निरंतर इथे असणं हेही महत्त्वाचं असतं, महत्त्वाचं आणि आनंदाचंही। संगीतकार आणि संगीत संयोजक कमलेश भडकमकर त्यापैकीच एक। ते सांगतात त्याप्रमाणे त्यांची पाटी कोरी नव्हे तर त्यांच्याकडे पाटीच नव्हती, आणि तरीही गेल्या 20 वर्षाच्या काळात त्यांनी खूप मोठा पल्ला गाठलेला आहे। संगीतकार म्हणून चलता है यार, घर गृहस्थी यासारखे हिंदी चित्रपट, आधार, नाती गोती, गाव तसं चांगलं यासारखे मराठी चित्रपट, हुतुतू सारखा गुजराती चित्रपट, तर दूरदर्शनच्या ताकदीनादींपासून असंख्य मालिकांचं संगीत, अगदी क्राईम डायरी ते होम मिनिस्टरपर्यंत वेधक वेचक प्रवास। संगीतकार म्हणून आणि संगीत संयोजक म्हणून त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर, आशा भोसले अशा दिग्गजांना साथ संगत केली। हेही कमलेश भडकमकरांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे। यासोबतच कलांगणसारख्या आगळ्या वेगळ्या उपक्रमात सहभाग, असं खूप काही। असंख्य पुरस्कारही मिळाले। जागो मोहन प्यारे या नाटकाच्या पार्श्वसंगीतासाठी मिळालेला राज्य पुरस्कार हा तर मानाचा तुरा। मात्र संगीतकार कमलेश भडकमकर यांच्यासाठी संगीतातली नवनिर्मिती हा त्यांच्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या स्वतःसाठीही एक मौल्यवान पुरस्कारच असणार हे निश्चित। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। हरवले आभाळ ज्यांचे होतया
सोबती सापडेना वाट ज्यांना उदयांचा सारथी हरवले आभाळ ज्यांचे उदयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना उदयांचा सारथी साधना करती तुझी जे साधना करती तुझी जे नित्य तव सहवास दे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवातच मुळी दूरदर्शनपासून झालेली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली. दूरदर्शनवरती एक नवोदित कलाकार म्हणून ठेवलेलं पाऊल आणि आज 25 वर्षानंतर त्याच दूरदर्शनच्या वाहिनीवर प्रतिथयश कलाकार म्हणून आपल्याशी गप्पा मारायला आलेले कमलेश भडकमकर. सगळे मिळून मनापासून त्यांचं स्वागत करूया. कमलेशजी, मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. खूप धन्यवाद. तसंच तुमचे साथीदार तबला संगत करणारे वेदांत लेले, सिंथेसायझर वादक सागर साठे, गायिका केतकी भावे जोशी आणि गायक श्रीरंग भावे, तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. कमलेशजी, ही पहिली थोडीशी औपचारिकता आहे जी वगैरे, पण आज आपल्या इतक्या वर्षांचा परिचय आहे त्यामुळे ए विघ्नेश आणि ए कमलेश हे जास्ती योग्य ठरेल. आता जे गाणं सादर झालं त्या गाण्याविषयी थोडक्यात सांग ना. म्हणजे मला वाटतं संगीत संयोजन तुझंच आहे ना या गाण्याचं. ही खूप सुंदर प्रार्थना आहे. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातली प्रार्थना आहे. राहुल रानडे यांचं संगीत आहे आणि मला खूप आवडणारी ही प्रार्थना आहे. म्हणजे ज्या वेळेला हे गाणं करायचं ठरलं आणि त्याची प्रोसेस खूप छान असते. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही क्रिएटिव्ह कामाची प्रोसेस ही खूप रंजक असते. बरोबर. आणि ती प्रोसेस जर रंजक असेल तर ते गाणं किंवा त्याची फायनल कलाकृती ही खूप उत्तम होते. तर आणि सगळ्यांचे हात लागलेले असतात त्याला. बरोबर आहे. म्हणजे संगीत संयोजन माझं काम जे आहे ते वादकांशिवाय होऊच शकत नाही आणि संगीतकाराशिवाय होऊ शकत नाही. बरोबर. आणि पर्यायी गीतकाराशिवाय. म्हणजे त्याचं जो एक डायलॉग आहे ना, जेव्हा आपण एखादं गाणं करतो आणि नंतर ते ऐकतो तर एक लेमॅन म्हणून ऐकताना तुम्हाला ती प्रोसेस आठवते आणि ह्याच्यासारखी गंमत नाही. खरं आहे. ते सगळं एकजीव झालं, गंमत असते. कारण ते आपण म्हणतो ना, फिनिश प्रॉडक्टसाठी एक प्रत्येक रॉ मटेरियल त्यासाठी हे जोडत असतो आपण आणि ते नंतर तुम्हाला ते फिनिश प्रॉडक्ट दिसतं. त्याची रॉ मटेरियल्स कुठली ते दिसत नाही. तसंच काम आहे एखादं गाणं, एखादं क्रिएटिव्ह काम करणं. आणि जेव्हा ते प्लेबॅक होतं, काही वर्षांनी प्लेबॅक होतं, तर मला असं वाटतं की त्या आठवणी खूप आठवतात आपल्याला. खरं आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओमधल्या प्रसंग आठवतात किंवा वादकांबरोबरच्या इंटरॅक्शन्स आठवतात. मला असं वाटतं ती फार गमतीशीर गोष्ट. पण मग पेटीवादनाची सुरुवात कशी झाली? का शाळेत ते वातावरण होतं म्हणून सुरुवात झाली की घरी काही वातावरण होतं म्हणून सुरुवात झाली? आमच्याकडे सगळं सर्व्हिस ओरिएंटेड वातावरण आहे. माझे आई बाबा दोघेही नोकरी करायचे, पण माझे सख्खे काका पेटी वाजवायचे. अच्छा. आणि आमच्याकडे आता मला त्याचं हे कळतं की जर्मन रीडची पेटी आमच्याकडे होती. तर तेव्हा जर्मन रीड काय आणि काय नाही, आपल्या घरी एक वाद्य आहे. आणि जसं एक मध्यमवर्गीय कुटुंबात अभ्यासाबरोबर एक कला येणं अपेक्षित असते, म्हणजे हा एक अलिखित नियमच असतो. बरोबर. तसं मला म्हणजे गोडी लागली म्हणा किंवा माझी आवड म्हणजे जोपासू जाऊ लागली असं आता म्हणायला हरकत नाही. पण एक गोष्ट मला आता प्रकर्षाने जाणवते की आठवणी म्हणजे सांगीतिक आठवणी घरच्या असतील तर
आमचं बालपण हे खूप कल्चरली समृद्ध आहे किंवा झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्या वडिलांनी एक टेप रेकॉर्डर आणला होता घरी आणि दूरदर्शनवरचे तेव्हा सगळे सांगीतिक कार्यक्रम म्हणजे आरोही, शब्दांच्या पलीकडेले, शामे गझल, असे जे अनवट, म्हणजे आता तर अनवट म्हणायला पाहिजे कारण ते तेव्हाचे एकदम पॉप्युलर कार्यक्रम होते, ते माझे वडील रेकॉर्ड करायचे. अच्छा. कारण तेव्हा रिपीट टेलिकास्ट हो बरोबर ही कॉन्सेप्ट मुळात 24 तास नव्हताच. आणि त्याचं म्हणजे ते जे साठवण आहे आज सह्याद्रीच्या पाऊलखुणा आपण बघतोय, कारण इतकं मस्त कंटेंट आहे, प्युअर कंटेंट आहे ते. आणि आता ते आज यूट्यूब किंवा सोशल मीडिया आज आहे, त्या काळात काहीच ते तुम्हाला आठवण म्हणजे तिथून ती गाणी, सगळे कलाकार असे सगळे परिचित व्हायला लागले. आणि कुठेतरी मला वाद्यांबद्दलची एक आवड किंवा ओढ ही आता त्या ह्याच्यापासूनच सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण मला आठवतंय की माझी अंगाई ही खैखे पान बनारसवाला होती. तर ते गाणं मी ऐकल्याशिवाय मी झोपायचो नाही असं मला बाबा सांगतात. म्हणजे ते मला ते म्हणजे ते गाण्यापेक्षा ना म्युझिकमध्ये माझं खूप आकलन व्हायचं. बरोबर. आता हे सगळे मुद्दे तेव्हा माझ्या काहीच लक्षात येतं, पण मला ते असं आता रिकलेक्ट होतं की कदाचित ते बाळकडू असेल. म्युझिक अरेंजर होण्यामागे काहीतरी एक जो एक एलिमेंट लागतो, दुवा लागतो, तो हा असावा असं मला वाटतं. आणि घरातच एक हॉबी म्हणून आधी वाकणकर सर म्हणून होते, ते शिकवायचे. नंतर देशपांडे सर जे होते त्यांनी एक बेसिक आवड निर्माण करण्याचं तरी खूप मोठं काम केलं. सुरुवातीचं शिक्षण त्यांच्याकडे झालं. नोटेशन थोडंसं. मैत्र से हे ताल सुरांचे. आणि आता आपण पूर्ण वेळ संगीत हे क्षेत्र निवडावं हे केव्हा झालं? कॉलेज नंतर? हो, म्हणजे मी खरं सांगू विघ्नेश, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी कॉमर्स फॅकल्टीमध्ये माझं शिक्षण कंप्लीट केलं आणि ॲकॅडमिक्स करायचं नव्हतं हे मला नक्की माहिती होतं. म्हणजे तसं आय वॉज व्हेरी सॉर्टेड. बरोबर. तेव्हा कळलं नाही, आता ते कळतं. आणि माझ्याकडे खूप वेळ होता रे. म्हणजे कॉलेज संपलं, सकाळचं कॉलेज संपलं, किती बसलो हे सांगायला नको, पण सकाळचं कॉलेज संपल्यानंतर खूप वेळ होता. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिथून सुरुवात झाली. आणि मी कॉलेजमध्ये असताना मी प्रोफेशनल स्टेजवर हळूहळू वाजवायला लागलो होतो. ते कसं काय, म्हणजे काय निमित्त झालं? मी एकदा घरी पेटी वाजवत असताना आमचे नातेवाईक आहेत वसंत खेर, ते एकदा घरी आले आणि मी गाणं काहीतरी वाजवत होतो. मला तू बरा वाजवतोस रे. तेव्हा मला चांगला वाजवतो बरा वाजवतो ही संकल्पनाच माहिती नसल्यामुळे म्हटलं ओके ठीक आहे, आपले नातेवाईक आहेत, कौतुक करतात घरी, तर तुला ह्याच्यात इंटरेस्ट आहे का? मला हो आहे. मग ते म्हणाले की मग मी तुला एका सरांकडे घेऊन जातो, त्यांच्याकडे तू शिक, म्हणजे तुला जर काही पुढे हे. आय थिंक दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट. चंद्रकांत वस्त नावाचे एक सर भेटले मला. बरं. आणि त्यांनी एक ऑर्केस्ट्रेशनची मला वेगळीच बाजू समजावून सांगितली. म्हणजे परफेक्शन कसं असायला पाहिजे, गाणं कसं वाजवायचं, आणि बेसिकली अकंपनिमेंट खूप महत्त्वाची असते ऑर्केस्ट्राजमध्ये. हे करत मी हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये म्हणजे झपाटा ऑर्केस्ट्रामध्ये मी पदार्पण केलं, पण तेव्हा असं दोन वेगळ्या वैचारिक स्ट्रीमलाईन्स होत्या. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब, त्यातले वेगळे संस्कार, प्रोफेशनल स्टेज, त्याच्यावर कसं वावरायचं, ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी तेव्हा वाटत होत्या मला. आणि आपल्याला काहीतरी एक साध्य करायचं आहे, तर त्याचं एक तंत्र म्हणा, नॉलेज म्हणा, किंवा बिहेवियर कसं असायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मला वस्त सरांनी शिकवल्या. बरं. आणि डेडिकेशनमध्ये खतपाणी ते घालत गेले की हे गाणं असं आलंच पाहिजे. मग एका गाण्याचा इंट्रो तो येईपर्यंत थांबायचं नाही. मग ते 150 असेल, 125 असतील वगैरे म्हणजे. आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की आज कदाचित असं होत असेल किंबहुना की एक असाइनमेंट आली की त्याच्यावर काम करायचं. म्हणजे आज समजा मला R.D. बर्मन या विषयावर गाणी सादर करायची आहेत, तर मग मी चुरेल्या बसवायला घेतलं, अमकं बसवायला घेतलं, आजा बसवायला घेतलं. तेव्हा तसं नव्हतं, तुम्हाला गाणी बसवायची आहेत. त्यामुळे 500 गाण्यांची बँक
तयार व्हायची आपोआप. बरोबर बरोबर. आणि मग तुम्ही कार्यक्रमाला गेल्यानंतर फक्त 22 त्यातली सादर करायची. तेच खरं भांडवल होतं. भांडवल होतं. म्हणजे आता तेव्हा परत खूप वेळ होता. एक ओव्हरऑल सुद्धा एक स्थैर्य होतं. म्हणजे अशी काही घाई गडबड नव्हती. कदाचित रॅट रेसमध्ये तेव्हा आम्ही गुरफटलेलं नव्हतो म्हणून पण तो असेल. म्हणजे आज त्याच्यावर खूप विचार करावासा वाटतो की. आणि तिकडनं तशी सुरुवात झाली. वादन सुरू झालं. एक दिवस तुझ्या आयुष्यात म्हणे असा प्रचंड दडपणाचा होता की कॉलेजचा रिझल्ट पण काहीतरी दुपारी लागणार होता 2:30 आणि त्याच दिवशी तुला संध्याकाळी कौशल इनामदार बरोबर कार्यक्रम करायचा होता. म्हणजे दोन्ही ठिकाणी दडपणच होतं. अर्थात तू रिझल्टचं दडपण घेतलं नव्हतंस कारण निकाल काय लागणार आहे तुला माहिती होतं. म्हणजे पास होणार होतं. नाही म्हणजे ते मी म्हटलं ना की सॉर्टेड होतं तेव्हाचं. म्हणजे तेव्हा ते सॉर्टेड नव्हतं. तेव्हा दडपण वेगळं होतं. पण ऑर्केस्ट्रा बरोबरच त्या 2-1 वर्षांनी मी जेव्हा चेतनामधनं रुपारेलमध्ये ॲडमिशन घेतली मला मिळाली. म्हणजे अर्थात माझ्या म्युझिक ह्याच्यामुळेच मिळाली. प्रोफेसर विलास पाटणकर यांच्यामुळे ती खरी मिळाली आहे मला. तर तिथे सुद्धा एक टर्निंग पॉईंट असा होता की एक खूप वेगळा ॲक्टिव्ह ग्रुप आम्हाला मिळाला. म्हणजे कौशल इनामदार होता त्याच्यात, चेतन दातार, आदेश बांदेकर, सचित पाटील, अजित परब वगैरे हे सगळी लोक तिकडची मित्रमंडळी आहेत. आणि तिथून कौशलच्या स्वतंत्र रचना, गझला, म्हणजे एकीकडे हिंदी गाणी त्याचं नोटेशन काढायचं, पॉप्युलर गाणी करायची आणि नवीन रचनांचं महत्त्व, त्याचं एक इंजेक्शन हळूहळू ते मिळत गेलं आणि 2 स्ट्रीमलाईन सायमल्टेनियसली सुरू झाल्या. आणि माझं ग्रॅज्युएशन संपायच्या आधी माझा एक हिंदी गझलचा अल्बम मी अरेंज केलेला रिलीज झाला. बरं, तो कुठला? तो एक किताबे मोहब्बत नावाचं अल्बम होता आणि वेगळे संगीतकार होते. तर ती संधी मिळणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे योग्य वेळेला योग्य संधी आणि योग्य ग्रुप हा तुम्हाला मिळणं. हो बरोबर. हे तुमच्या डेस्टिनीमध्ये असेल तर ती भट्टी जमून यायला लागते. मग कौशल बरोबर कुठला कार्यक्रम केला होतास त्यावेळी? कौशल बरोबर अमृताचा वसा हा त्याचा जो पहिला कार्यक्रम. हो अच्छा. कवितांचा जो होता आणि अतिशय उत्तम दर्जेदार साहित्य आणि कौशलनी अफाट कंपोज केला होता. म्हणजे एक फिल्ट्रेशनच होतं माझ्यासाठी ते की संगीत संयोजन केलेला पहिला कार्यक्रम अमृताचा वसा असणं ह्याचं महत्त्व आणि ह्याचे फायदे आता मला खूप होतात. तेव्हा तर झालेच, पण आज त्याच्यामध्ये तुम्हाला यू कॅनॉट एक्सप्रेस, तुम्ही बोलू शकत नाही. यू कॅन ओनली फील की ते काय होतं, कसं केलं आम्ही. आणि मला असं वाटतं ती एक रिले रेस होती अकॅडमिक्स टू म्युझिक. म्हणजे माझा TYचा रिझल्ट 3-3:30 होता दुपारी आणि 6 वाजता आमचा छबिलदासला पहिला शो होता. अच्छा. सेम डेट. तर मला धास्ती एवढीच होती की माझ्याकडे 3 अकॅडमिक्सची डिग्री कॉलेजची वर्ष होती. AT-KT अलाउड नव्हती मला. कारण मला असं वाटतं कामं खूप वाट बघत होती माझ्यासाठी. म्हणजे माझी कामं, म्हणजे मला जी कामं करायची होती ती मला त्याच्यानंतर वेगळी पुस्तक उघडायची होती, सांगीतिक पुस्तक. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे मला तो 3 वर्षाचा काळ मी स्वतःसाठी दिला होता आणि अर्थात माझ्या फॅमिलीने सपोर्ट केलं मला. मला सगळ्यात महत्त्वाचं. हो, म्हणजे ग्रॅज्युएशन कर आणि मग काय हवं ते कर. सो ग्रॅज्युएशन कर म्हणजे तिथे तो संपला पाहिजे विषय असा. तर आय थिंक इट वॉज अ गुड स्पॅन. म्हणजे मग अमृताचा वसामधलं काही असेल तर आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. नक्कीच मी केतकीला विनंती करीन. पहिला अल्बम पहिल्यांदी आम्ही दोघांनी, मी आणि कौशलने एकत्र काम केलेलं. पहिल्यांदी स्टुडिओत पाऊल टाकलं. स्टुडिओ कसा असतो माहिती नाही. तर शुभ्रकाळ्या मुठभर नावाचा जो अल्बम आहे त्यातलं साधनाताईंनी गायलेलं अरे वा, घर परतीच्या वाटेवरती आम्ही सादर करतो. जरूर. घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे. घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे.
हे काव्य कोणाचं आहे? शांताबाईंचं. शांताबाईंचं काव्य. क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपण तुझं पहिलं पाऊल ज्या दूरदर्शन वाहिनीवर पडलं आणि तुझ्या चेहऱ्याला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली असं आपण म्हणूया, त्या ताकदिनादींकडे येऊया. कितीतरी आठवणी असतील प्रचंड. तर ताकदिनादींची सुरुवात कशी झाली? आणि मला वाटतं 250 भाग झाले ना, की त्याहीपेक्षा जास्ती झाले? 250 पेक्षा थोडे जास्त. हां, मग ती सुरुवात कशी झाली? मी रुपारेलच्या कॅन्टीनमध्ये आम्ही सगळं आमचा ग्रुप बसला होता आणि आमचा मित्र आदेश बांदेकर तो कॅन्टीनमध्ये आला आणि मला म्हणाला की मी काहीतरी एक प्रोजेक्ट करतो आहे, तू असणार आहेस का त्याच्यात? तर नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं, काही माहिती नव्हतं काय असणार आहे. मग आमचा मित्र मंदार गोगटे त्याला विचारलं, तू असणार आहेस का? म्हणजे हे सगळे असतील तर मी असेन वगैरे असं करून चल माझ्याबरोबर. तो आदेशबरोबर मी टॅक्सीत बसलो आणि जो आलो तो इथे मी म्हणजे रुपारेलपासून दूरदर्शनपर्यंत आम्ही जाऊ. मला माहिती नव्हतं की हा मला दूरदर्शनमध्ये घेऊन जाणार आहे. तर मी दूरदर्शनमध्ये आलो आणि तिथे माझी नीनाताईंची पहिली भेट झाली. बरं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की असा असा एक कार्यक्रम करायचा आहे, त्याचं शीर्षक गीत तू करशील का? हो, अच्छा. म्हणजे असं म्हणतो ना आपण की पाटी कोरी असते, तर माझ्याकडे पाटीच नव्हती. इतकी परिस्थिती होती. म्हणजे खूप फ्रेशर, म्हणजे अनुभव नाही काही नाही असं. आणि त्यांनी काय बघितलं माझ्यात किंवा आमच्या ग्रुपमध्ये ते मला माहिती नाही. आणि त्याने सांगितलं की तू काहीतरी मला आणून दे, म्हणजे एक टायटल आहे. म्हणजे त्यांनी ताकदिनांचीच एक संकल्पना सांगितली. तर आम्ही एक खूप म्युझिकल विचार करून एक त्यांना 2 दिवसात मी ते दिलं. तर ते म्हणाले की हे खूप छान आहे, पण त्याला एक व्यावसायिकपणा पाहिजे. तर व्यावसायिकपणा असलेलं टायटल पाहिजे. म्हणजे तिथे हे कळलं मला की आपण जो विचार करतो तो फक्त संगीतिक असेल, पण त्याला एक व्यावसायिक वर्तुळ पण असतं किंवा डायमेन्शन असते. बरोबर आहे. आणि तिथपासून काही काळ ताकदिनादीन म्हणजे काय हे मला समजण्यात गेलं. आणि रेस्ट इज हिस्ट्री. म्हणजे कॉलेज संपून एका शाळेत ॲडमिशन घ्यायची, अशा मी 3-4 शाळा केल्या आहेत. म्हणजे त्यातली ताकदिनादीन ही खूप महत्त्वाची शाळा आहे. आणि म्हणजे तिथे काय काय गोष्टी तुम्ही शिकता. तर संगीताबरोबर तुम्हाला प्रचंड मेहनत करायला लागते. स्लॉगिंग हा थोडासा मला वेगळा शब्द वाटतो, पण मेहनत म्हणजे खूप पॉझिटिव्ह साईडला मी हे सांगतो सर. आणि तोच शब्द योग्य आहे की मेहनत करायला लागते. आणि नुसतं तिथे तुम्ही असणं किंवा तुम्हाला ती असाइनमेंट मिळणं हा सक्सेसचा भाग नाही आहे. ती तुम्ही कशी राबवता, किती लोकांबरोबर ती राबवता. आणि ते सगळीकडनं ते हेच आहे. म्हणजे बाळकडू म्हणतो तसंच आहे की एक तुम्हाला सांघिक ॲक्टिव्हिटी करायची आहे ना, ते सगळं ते पैलू मला मिळत गेले. मला वाटतं याच कार्यक्रमामुळे तुला एक म्होरके पण म्हणतो ते मिळालं का, की ही सगळी टीम तू बांधायची किंवा या सगळ्यांना असं म्हणू शकतो आपण. काय तुमचं आयडियली मला असं वाटतं इनिशिएटिव्ह घेतो ना तो म्होरके असायला पाहिजे. सगळेच जण इनिशिएटिव्ह घ्यायला लागले तर मग गोंधळ होतो. बरोबर. आणि आपण जरी इनिशिएटिव्ह घेतला तरी तुमच्या टीमकडनं ते ॲक्सेप्टन्स मिळणं, बरोबर, ते पण खूप महत्त्वाचं असतं. की हा आला मोठा, ह्याचं प्रत्येक वेळेला कसं ऐका असं नाही. म्हणजे तो रॅशनल थॉट पण तुमचा शार्पन होत असतो. बरोबर. टू द पॉईंट विचार करण्याची पद्धत असते. तर ताकदिनादीन म्हणजे एक युनिव्हर्सिटी आहे माझ्यासाठी. म्हणजे आणि मी कायम आजन्म आदेश बांदेकर आणि नीना राऊत ह्यांचे मी त्यांच्या कायम ऋणात राहीन मी. कारण ते जे त्यांनी त्यावेळेला काय म्हणून त्यांनी मला ती असाइनमेंट दिली आणि आमची टीम झाली. आणि तू जसं मगाशी म्हणालास की मला असं वाटतं 8 ऑक्टोबर 96ला पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला आणि या 2021ला त्याला 25 वर्ष पूर्ण झाली. मला असं वाटतच नाही की त्याला 25 वर्ष झाली म्हणजे काहीच नाही. अर्थात इतर लोकांची काय करिअर्स असतात, म्हणजे किती वर्ष सातत्याने ते काम करत असतात. आम्हाला 25च झालेत, पण 25 वर्ष आम्ही टिकून राहणं, संगीत वेगवेगळ्या स्तरावर एक्सप्लोअर करणं,
हे आम्हाला ताकदीनांनी शिकवलं. म्हणजे मला सांगायला आवडेल की काही गाणी होती ती आम्हाला अजिबात माहिती नव्हती. कितीतरी आर्टिस्टची गाणी आम्हाला माहीत नव्हती आणि ती आम्हाला भेंड्यांचं गाणं म्हणून सादर करायला लागायचं, संगीत साखळीमध्ये सादर करायला लागायची, नाहीतर इंट्रो म्युझिक, आलाप राऊंड. म्हणजे खूप एक्सपेरिमेंट्स त्या 5-6 वर्षात नीनताईंनी आम्हाला दिल्या त्या असाइनमेंट्स करायला आणि आम्ही शिकत गेलो. त्यांच्या रेफरन्सनी, दूरदर्शनमधनं किंवा नीनाताईंच्या रेफरन्सनी आम्ही त्या कलाकारांना फोन केले की आम्हाला ह्या चाली माहिती नाहीत. कारण 1-2 चाली जेव्हा चुकीच्या गायला गेल्या ते आमच्यावर शेकलं सुद्धा. काय वाटेल ते गाताय वाटेल म्हणजे. पण वी टूक इट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह हे की आपल्याला क्रिटिसाइज लोक करत असतील तर आपल्याला ते नीट अजून शिकायला पाहिजे. तर सगळी टीम मेहनत करत होती आणि आम्हाला या वास्तूने आणि नाही, याची दुसरी बाजू ही सुद्धा आहे की आपल्यावर बऱ्याच जणांचं लक्ष आहे. हो, आणि म्हणजे लोक आपल्याला बघतात ना. तेव्हा तर एकच वाहिनी होती, काही म्हणजे सोशल मीडिया काहीच नव्हतं आणि तेव्हा लोक इतक्या आत्मीयतेने, म्हणजे तो खरा ऑडियन्स होता की जो आज व्हर्च्युअल ऑडियन्स आहे, पण तेव्हाचा ऑडियन्स मला वाटतं खरा होता की जो तुम्हाला फॉलो करत होता. आणि खूप ताकदीनांमुळे, दूरदर्शनमुळे आम्ही खूप लोकांच्या घरात पोचलो, मनात पोचलो असं म्हणायला हरकत नाही. आणि वादक म्हणून सुद्धा एक वेगळी ओळख, जिथे जिथे आम्ही जाऊ तिथे ते आम्हाला लोक प्रेम करत होते आमच्यावर. आमचं काम जरी का आम्ही नवीन असलो तरी ते खऱ्या अर्थाने घराघरात पोचला होता. घराघरात पोचलो. आता तू म्हणालास की ताकदीनाजींचं टायटल तू केलं होतंस, तर कुठल्याही वाद्याविना नुसतं गुणगुणून दाखवशील का? ताक धिना धिन दिना धिन दिना धिन ताक धिना धिन ताक धिना धिन दिना धिन दिना धिन ताक धिना धिन. तर म्हणजे पण त्याच्यामध्ये सुद्धा एक त्याला सिग्नेचर लागते किंवा काहीतरी काय. आता त्याला हुक लाईन वगैरे म्हणतात, कदाचित ती हुक लाईन असेल ही. पण म्हणजे मग त्याच्यात मेडली होती. म्हणजे मेडली हा प्रांत मी ताकदीनांमध्ये खूप जोपासला आहे की वेगवेगळ्या टेम्पोजमधनं, एका टेम्पोमधनं दुसऱ्या टेम्पोमध्ये जाणं आणि ते सांघिक कॅल्क्युलेट करणं. एकटा माणूस वेगवेगळ्या टेम्पोमध्ये जाऊ शकतो, पण हा पण आला पाहिजे, ती पण, सगळ्यांनी मिळून. त्यामुळे एपिसोडच्या आधी आठवडाभर रिहर्सल ही संकल्पना इथे रुजली. एक एपिसोड करायचा असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची सवय असायला पाहिजे. कारण इथे रिटेक नव्हता, आम्हाला रिटेक नव्हता, बरोबर, ना पार्टिसिपंटना पण होता. आता कदाचित टेक्नॉलॉजी इतकी समृद्ध झाली आहे की आज एखादं शूट झालं त्याचा टेलिकास्ट करायचं तर आपण ते डब करतो, बरोबर. तेव्हा कसलं काय आहे. मैत्र से हे ताल सुरांचे. या ताकदीनाधींच्याच निमित्तानं तुझ्याकडे एक अशी अप्रतिम आठवण आहे भारतरत्न लता मंगेशकर यांची. म्हणजे त्यांना भेटण्याचा योग आला, जवळून पाहण्याचा योग आला आणि नंतर त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या अनेक सहकलाकारांमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुला कला सादर करायची संधी मिळाली. तर तो योग कसा काय जुळून आला होता? ताकदीनांचा 250वा भाग हा लता दीदींच्या गाण्यांचा होता. बरं. आणि ती जय्यत तयारी सुरू झाली. आम्ही गाणी बसवायला लागलो, गाणी काढायला लागलो. आणि एका दिवशी मला नीनाताईंनी सांगितलं की मला नाही, सगळ्या टीमला लताबाईंनी याचं कबूल केलं आहे. अच्छा. तर आनंद पण इतका झाला आम्हाला आणि दडपण पण आलं. म्हणजे गायकांना जास्त दडपण आलं की त्यांच्याच समोर त्यांची गाणी कशी सादर करायची. बरोबर. आणि लताबाई दस्तूरखुद्द तिथे बसणार आहेत कार्यक्रमाला. तर खूप म्हणजे शिवधनुष्य होतं आमच्यासाठी ते पेलायला. पण आपण खूप जास्त मेहनत करू, इतके सगळे लोक आहेत. तर तेव्हा म्हणजे असं मेगा इव्हेंट होता तो. आणि तो दिवस आला कार्यक्रमाचा. आम्ही साऊंड चेक, टेक्निकल रिहर्सल वगैरे सगळं चालू असताना मला तुझं काय काय इथे स्टेजवर काय म्हणजे झालं सगळं, आता आम्ही आता रेडी होऊ, तुला खाली यायचं आहे माझ्याबरोबर. म्हटलं कशाला? अरे तू संगीतकार आहेस ना या कार्यक्रमाचा, तर तू चल माझ्याबरोबर खाली, आपण लताबाईंना रिसीव्ह करूया. अरे बापरे. आणि म्हणजे मी कार्यक्रमाच्या वेगळ्याच टेन्शनमध्ये होतो आणि अशी इतकी मोठी संधी, तुम्हाला लताबाईंना अजून काय पाहिजे. हो खरं आहे. तर
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तो इव्हेंट झाला होता शूट. तर दूरदर्शनच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच नीनाताईंबरोबर त्या लिफ्टमध्ये लताबाईंबरोबर मी होतो. हो, क्या बात आहे. म्हणजे एका बंदिस्त लिफ्ट असती, म्हणजे त्या इतक्या क्लोज ह्याच्यामध्ये मला लताबाईंना भेटता आलं, त्यांना नमस्कार करता आला. आणि त्यांनी तो अख्खा इव्हेंट समोर बसून बघितला आणि आत्ताच आपण तो टेलिकास्टही केला. अच्छा. लताबाई जेव्हा हो 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 त्यांचं निधन झालं त्या दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्य तो टेलिकास्ट पण झाला तो. पण त्यामुळे त्या इतक्या खूप सुंदर आठवणी आहेत त्या ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं केवळ ताकदी नदींनी आम्हाला तेव्हा असं इव्हेंट्स फोफावले नव्हते. इन हाऊस इव्हेंट्स व्हायचे किंवा त्याला एक वेगळं प्लॅटफॉर्म होते आणि त्याची मजा पण होती, कारण ते फार कमी ह्याच्यात व्हायचे, म्हणजे त्याची संख्या कमी होती, दररोज इव्हेंट नव्हते व्हायचे. त्यामुळे त्याचं महत्त्वही तेवढं होतं. वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स पण त्या होत्या की खूप कलाकार, म्हणजे मला मी आता कधीतरी असा विचार करतो, जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा टेलिव्हिजनवरचे आर्टिस्ट त्यावेळेचे खरे सेलिब्रिटी म्हणायला पाहिजे. तर ते इतके आपल्या घराघरात पोचलेले होते, आपल्या मनात पोचले होते, त्यांची गाणी आपल्याला माहिती होती. तर ताकदी नदींमध्ये ते लोक स्पेशल एपिसोड्समुळे आले आणि आमची ओळख होत गेली आणि नकळत त्यांच्या कार्यक्रमातून आम्हाला वाजवायची संधी मिळत गेली. बरोबर. सो त्यामुळे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपसुकच आम्ही ॲब्झॉर्ब झालो असं मला वाटतं. अर्थात मेहनत करायला लागते सगळ्यांना, पण ती जी त्या सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली त्याचं ताकदी नदींचा मंच आणि दूरदर्शनची वास्तू ही कारणीभूत आहे. क्या बात आहे. कमलेश, आत्ता तू म्हणाला की ताकदी नदींमुळे कितीतरी मोठ्या मोठ्या कलावंतांशी परिचय झाला. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर खळे साहेब, दत्ता डावजेकर किंवा भाटकर बुवा आदी कौशलपासून तर सुरुवात झाली. अशा विविध पद्धतीने काम करणाऱ्या संगीतकारांबरोबर काम करायची तुला संधी मिळाली. तर तुला ज्यांच्याविषयी एक 2-4 आठवणी सांगाव्याशा वाटतात किंवा त्यांचं एखादं गाणं सादर करावं असं वाटतं, असं काही? आधी आठवण सांगू? हो चालेल ना. मी साधारण आत्तापर्यंत एक 75 संगीतकारांबरोबर आयदर त्यांचा सहाय्यक म्हणून म्हणा किंवा म्युझिक अरेंजर म्हणून म्हणा, त्यांच्याशी मला संवाद साधता आला आहे, काम करता आलं आहे. आणि 75 हा आकडा मला महत्त्वाचा वाटत नाही, पण 75 वेगवेगळ्या स्टाईल्स मला एक्झॅक्टली अभ्यास करता आल्या त्याचं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सिनियर मोस्ट खळे काका, दावजेकर काका, स्नेहल भाटकर, कमलाकर भागवत, पंडित निळकंठबुवा अभ्यंकर ह्यांच्यापासून पत्की काका आहेत, देव काका आहेत, म्हणजे बरोबर इथपासून माझे कंटेम्पररी संगीतकार मित्र सलील, कौशल इनामदार, मिलिंद जोशी, अनेक ह्या सगळ्या वर्षा भावे, अनेक संगीतकारांबरोबर मला संवाद साधता आला असं मला वाटतं की. आणि त्याच्यामध्ये मी प्रत्येक संगीतकाराबद्दल तुम्ही सांगू शकता, पण मी ज्यांच्याकडे शिकलो अरेंजमेंट किंवा हे असे 16 वर्ष मला खळे काकांकडे काम करता आलं त्यांच्या हाताखाली. बर. तर ती म्हणजे ती आठवण जशी ताकदी नदींचं आहे, मी म्हटलं ना ताकदी नदी ही एक शाळा आहे, तशी खळे काका ही पण एक शाळा आहे कॉलेज संपल्यावर. आणि तुम्ही काय शिकलात खळ्यांकडे असं सांगता येत नाही, आम्ही संगीत शिकलो हे एकच. हो खरं आहे, अगदी खरं आहे. आम्ही संगीताच्या शाळेत गेलो आणि संगीत शिकलो, बस हेच उत्तर असू शकतं. आणि रुपारलमध्ये खळे काकांच्या गाण्यांचा कार्यक्रम स्वरसाधनेमध्ये ठेवला काय, खळे काका त्या कार्यक्रमाला आले काय, म्हणजे इतकं स्वप्नवतच होतं सगळं. आणि त्यांनी कार्यक्रमानंतर विचारलं की हा कार्यक्रम कोणी बसवला होता किंवा कोणी डिझाईन केला होता, तर तू तसं एक म्होरक्या म्हणून लेबल लावलंस मगाशी, तसंच मी रुपारलमधला पण एक म्होरक्या होतो आणि सगळ्यांनी ह्यांनी बसवला असं. पण अर्थात मी बसवला म्हणजे क्रेडिट माझं नाही, सगळे इक्वली मेहनत करायचे, पण मी नोटेशन काढत होतो, लिहित होतो, सगळं कोऑर्डिनेट करत होतो, म्हणून कदाचित मी म्होरक्या असेल. पण ते म्हणाले की चांगला बसवला होता, मुलं पण सगळी चांगली गायली. तर पाटणकर सरांनी यांना सांगितलं की हे जे 4 लोक आहेत, अजित परब, ओमकार दादरकर, शिल्पा पै आणि कमलेश, ह्यांना तुम्ही शिकवाल का?
तर तेव्हा काका म्हणाले की मी शिकवण्या करत नाहीत, जसं 1 to 1 शिकवणी नाही, पण ह्यांना जर माझ्या रचना शिकायची असतील, त्याचा अभ्यास करायचा असेल, तर ह्यांना उद्या सकाळी 10 वाजता माझ्या घरी येऊ दे. मी त्याला मी अजून काय होतं तिथे परत चक्र फिरली अशी की इतक्या सहजपणे ते म्हणाले. अर्थात पाटणकर सरांची त्यांची ओळख होती आणि आमचा कार्यक्रम त्यांनी बघितला होता. तर मग दुसऱ्या दिवशी 10ला जे आम्ही गेलो ते नंतर 16 वर्ष जातच राहिलं. खळे काकांची कुठली रचना, म्हणजे ज्याला तू सहाय्यक म्हणून काम केलं असेल किंवा तू संगीत संयोजन केलं असेल, अशी कुठलीही रचना चालेल, आवडेल? मंदार राजसातू वसंत बापटांची कविता आहे, ती मला अरेंज करता आली खळे काकांकडे. कविता रसावलेली मैत्र से हे ताल सुरांचे. आत्ता मगाशी बोलताना तो वर्षा भावे यांचा उल्लेख केला होतास, म्हणजे सुप्रसिद्ध गायिका संगीत दिग्दर्शिका वर्षा भावे. वर्षा भावे कलांगण आणि तू, मला वाटतं एक 14 भाषा आणि 100 म्हणजे वादक कलावंत असा एक प्रोजेक्ट केला होता. तर तो काय होता मुळात? 100 वादक तू कुठनं गोळा केलेस एवढे? बालस्वर 2012 नावाचा एक कलांगणचा आणि वर्षाताईंचा एक खूप मोठा प्रकल्प होता. 150 मुलांकडनं त्यांनी 14 भाषांमधनं गाणी म्हणून घेतली. अच्छा. पहिलं मूळ गाणं हिंदीत होतं, ते गाणं नंतर बाकीच्या 13 भाषांमध्ये ट्रान्सलेट केलं. बरं. मूळ गाणं वैभव जोशीने लिहिलं होतं. अच्छा. आणि एक संगीत संयोजक म्हणून खूप चॅलेंजिंग तो रोल होता, कारण 14 प्रांतातलं म्युझिक तुम्हाला आणि त्या प्रांतातली वाद्य आणि ते वादक असं जे सगळं 2-1 वर्षांचा तो प्रकल्प होता. आणि तो 2012 साली त्याचं रेकॉर्डिंग झालं. अच्छा. म्हणजे संपूर्ण रेकॉर्डिंग तू बघायला गेलंस तर ते 36 मिनिटाचं रेकॉर्डिंग आहे. बरं. आणि सॉंगलेट्स होती ती, जर तुम्ही कट केलीत सॉंगलेट्स त्या 14 भाषेत तर ती 3.5 मिनटं 4.5 मिनटं असं ती सॉंगलेट्स होती. पण अफलातून एक्सपिरियन्स होता, कारण
इतकी वाद्य तुम्हाला बघायला मिळणं आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यास करून ती वापरायला मिळणं, बरोबर, हेच होतं. जवळपास एक 140 ते 150 वाद्य आम्ही त्याच्यात वापरली. बापरे, अनेक रिदम इन्स्ट्रुमेंट्स, अनेक मेलोडी इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे बंगाल किंवा ईस्टर्न साईडचं जे म्युझिक आहे त्याच्यामधली त्यानुसार वाद्य आणि आपण कदाचित त्या वाद्यांचा नुसता फोटोच बघितला असेल. पण मला आनंद होतो की हे सांगायला की मुंबईत म्हणा किंवा बाहेरच्या प्रांतात इतके कसदार वादक आहेत आपल्याकडे. त्या वादकांशी संपर्क साधून त्यांना आम्ही इथे बोलवून अनेक ठिकाणवरून ती मुलं आली, त्याच्या ऑडिशन्स घेतल्या गेल्या. तर कलांगणची टीम प्रचंड जबरदस्त त्यांनी ते प्लॅन केलं होतं सगळं, वोकल डबिंग, आणि सगळी शाळेतली मुलं होती. आणि त्या वर्कशॉपच्या वेळेला इथे जेव्हा ते वर्कशॉप होतं, काही ओव्हरसीज राहणारी मुलं पण होती, म्हणजे काही अमेरिकेतली मुलं होती, UK मधली मुलं होती, म्हणजे असं त्यांच्या सगळ्या त्या, आणि प्रत्येकाच्या आवाजाचा पोत अभ्यास करून राजस्थानी गायला एक असा ब्रॉड आवाज लागतो, तर ब्रॉड आवाजाची मुलं ती शोधणं, पण आपल्याकडे 150 मुलं नसतात, बरोबर, की हे करायला. आणि हा माझा ओळखीचा आहे म्हणून त्याला कास करणं असं नाही आहे. त्याचा अभ्यास करून, म्हणजे व्हॉइसचं सिलेक्शनसुद्धा त्या प्रांताच्या ह्याला टोनला किती मॅच होत आहे, उच्चार, हो बरोबर, त्या भाषेनुसार आपल्याकडे दर 10 मैलावर भाषा बदलते. तर अशी कन्नड भाषा, तेलुगू भाषा, गुजराती भाषा, म्हणजे सगळंच, म्हणजे 14 भाषा ज्याच्यात केलं. तर मला असं वाटतं की ह्याला एक डेडिकेशन लागतं जे वर्षाताईंकडे आहे, आणि आम्ही सगळेच त्यांच्याकडे शिकतो. त्यामुळे ते डेडिकेशन पण कुठेतरी आपल्यात आलं पाहिजे. आणि आपण रसिक प्रेक्षकांना जर का हे गाणं किंवा 14 भाषांमधली ही जी वेगवेगळी गाणी ती ऐकायची असतील तर त्याने युट्यूबवर म्हणजे कशी बालस्वर 2012 कलांगण, म्हणजे कलांगण, अच्छा, ह्याच्यात तुम्ही सर्च करू शकता. आणि खूप उत्तम, म्हणजे उत्तम दर्जाचं काम वर्षाताईंनी करून ठेवलं आहे, आणि त्यांना हॅट्स ऑफ आहेत. कारण ते गेली आता कलांगणचं सुद्धा हे 25वं वर्ष आहे. तर त्यामुळे म्हणजे 25 वर्ष किंबहुना त्याच्या आधीपासून त्या डेडिकेटेडली लहान मुलांना शिकवत आहेत. आणि माझ्या अंदाजाने आता सागर साठेसुद्धा उत्तम अरेंजमेंट करतो, सोमेश नार्वेकर पण कलांगणमधलाच आहे. तर मला असं वाटतं की आम्ही एक 401 बालगीतांचं संगीत संयोजन आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे बापरे केलं असेल. तर वर्षाताईंकडे खूप म्हणजे त्यांची बालगीतं, त्यांचा ॲप, खरं तर हा एक वेगळा मुलाखतीचा विषय आहे. लहान मुलं वर्षाताई तुम्ही एवढी गाणी केलीत ती. मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता आयोजक कमलेश भडकमकरला प्रश्न विचारायचा आहे. वादक नाही, संगीत संयोजक नाही, संगीत दिग्दर्शक नाही, तर आयोजक. तू वेगवेगळ्या संकल्पना घेऊन कार्यक्रम करत असतोस, तर ते अगदी एकेका वाक्यात एखादा कार्यक्रम आणि त्याची संकल्पना काय हे सांगितलंस तर आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आनंद होईल. 3-1 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी आम्ही एक संकल्पना केली होती की जर मूळ गाणं पूर्वीचं म्हणजे गोरी गोरी पान फॉर एक्झाम्पल, मला असं वाटतं एक 6 ते 7 वादक आहेत त्याच्यामध्ये ओरिजिनल गाण्यामध्येच. अशी अनेक गाणी आहेत की जी 4 व्हायोलिन्सवर वाजवली आहेत फक्त, पण त्याचा इम्पॅक्ट 40 व्हायोलिन्सचा येतो. त्यांनी या लोकांनी कसा तो निर्माण केला, एक अद्भुत चमत्कार असतो. तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण जर त्याचं थोडंसं ऑर्केस्ट्रेशन त्याचं केलं तर गोरी गोरी पान हे आपण जर 50 वादकांमध्ये सादर केलं तर ते कसं होईल. तर त्याला एक सिम्फनीचं रूप येऊ शकतं. तशी आम्ही काही मराठी गाणी थोडंसं त्याला एक साधेसं रिअरेंज करून आम्ही ह्याचा कार्यक्रम केला होता. तर मला असं वाटतं ह्या एक्सपेरिमेंट्स ज्या आहेत त्या सतत व्हायला पाहिजेत. त्याच्यातनं आपली म्युझिशियनशिप टिकून राहते. फक्त एक त्याच्यात मूळ कलाकृतीला कल्चरली धक्का लागला नाही पाहिजे. बरोबर, हे त्याचं तुम्हाला तारतम्य ठेवायला पाहिजे. पण आपल्याकडचे असे सगळे दिग्गज कलाकार आहेत, ह्यांनी एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत आणि त्यांच्याशी कन्सल्ट करून अशा काही एक्सपेरिमेंट्सनी केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा होकार मिळाला तरच पुढे जाऊन ते करायचं, हे तारतम्य पाळलं पाहिजे. तर त्यामुळे ते सप्तशतक नावाने आम्ही तो कार्यक्रम केला होता. आणि त्याचा म्हणजे ती प्रोसेस मी तुला मगाशी म्हटलं की ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते. कारण जेव्हा तुम्ही शिवकल्याण राजा मधली जी गाणी तुम्ही 50 किंवा 70 व्हायोलिन्सच्या ताफ्यात तुम्ही ऐकता, त्याचं ग्रँजर
त्याचा परिणाम वेगळा प्रचंड वेगळा होतो. आणि म्हणजे जिथे आम्ही पुण्यात आणि मुंबईत आम्ही त्याचे प्रयोग केले तर तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स पण खूप छान होता. आम्ही वसंतोत्सवमध्ये हा केला होता कार्यक्रम. तर त्यामुळे अशा कार्यक्रमांना जर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद असेल तर अशा वेगळ्या संकल्पना खरं तर हे कार्यक्रम सातत्याने वेगवेगळ्या गावांमध्ये व्हायला हवे. कमलेश, खरं तर तुझ्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ काही आहे, ऐकवण्यासारखंही पुष्कळ काही आहे. तर शेवटचा प्रश्न सांगतेकडे येताना, तुझ्यातल्या संगीत संयोजकाला असेल किंवा संगीत दिग्दर्शकाला असेल, तुला जे काम तू केलेलं अतिशय जवळच असतं एखादं काम, म्हणजे सगळंच आपल्याला आवडत असतं, तर अशी कुठलीही रचना तू ऐकवावीस आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सांगता करावीस. मग ते संगीत संयोजक म्हणून काम असेल किंवा संगीत दिग्दर्शक म्हणून काम असेल, कसंही तुझी इच्छा. बालगंधर्व सिनेमातलं चिन्मया सकल हृदय मी अरेंज केलं आहे. बरं. कौशलची अप्रतिम चाल आणि त्याला कनेक्ट अमृताचा वसाच आहे. कारण अमृताचा वसाचं म्हणजे भरत वाक्याचं म्हणजे जे गाणं आहे ते शेवटचं गाणं, म्हणजे अच्छा, अमृताचा वसा शेवटचं गाणं चिन्मया सकल हृदय होतं. बरं बरं. आणि ते जेव्हा कौशलनी चित्रपटात घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी ते गाणं मला अरेंज करायला दिलं. कारण मी ते गाणं खूप वेळा ऐकलं आहे त्याच्याकडनं आणि वाजवलं आहे. आणि त्याच्यात म्हणजे एक सिनेमाचं संगीत संयोजन करताना खूप वेगळा एक पर्स्पेक्टिव्ह असतो. तर तेव्हा त्यांनी मला कौशल आहे, आदित्य ओक त्याचं संगीत म्हणजे असिस्टंट होता, तर त्यांनी मला खूप छान ब्रीफ केलं की ज्या सिच्युएशनला ते गाणं येणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी एक पाश्चिमात्य एलिमेंट त्याच्यात ॲड व्हायला पाहिजे. कारण सिनेमाचं सिनेमाचं पदार्पण होत होतं जेव्हा संगीत नाटक चालू होतं त्यावेळेला एक काहीतरी त्याच्यावर म्हणजे एक एस्टॅब्लिश्ड फॉर्मॅटवर दुसरा फॉर्मॅट जेव्हा येतो त्याचं ट्रान्झिशनचं गाणं आहे. बरोबर. त्यामुळे आपण कसं अरेंजमेंट करायचं, नुसतं एखादा राग आहे म्हणून सतार वापर फ्लूट वापर असं नव्हतं, त्याला एक बिटवीन द लाईन थॉट होता. बरोबर. तर तो थॉट आम्ही स्ट्रिंग सेक्शनमधनं किंवा एकदम ट्रॅडिशनल गाण्याला थोडंसं ऑर्केस्ट्रेशन कसं करावं, तर खूप जिकिरीचं काम होतं. खरं तर मला टेन्शन आलं होतं पण खूप छान ॲक्सेप्ट झालं ते. तर मला असं वाटतं ते गाणं सगळ्यात जवळचं आहे माझ्या. अरे वा, मग तेच ऐकव. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा, वरवरदा कलीमल विलया, वरवरदा कलीमल विलया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया